शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। इंडियन क्रिकेट टीम आज मुंबईमध्ये दाखल होते आहे आणि पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली असं म्हणावं, कारण त्यांच्या स्वागतासाठी एकतर जय्यत तयारी सुरू आहे, दुसरीकडे जी बस मागवण्यात आली त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी विरोध केला। आदित्य ठाकरेला प्रत्येक गोष्टीला विरोध करणं त्याला जमतं। गुजरातहून बस का मागवली? गुजरात काय पाकिस्तानमध्ये आहे का? अरे एखाद्याचा टीमचं स्वागत करायला कोण कुठून येईल त्याचं काय तुम्हाला काय घेणं देणं आहे? म्हणजे गुजरातची बस असली त्यात बसू नये हा अत्यंत कपटीपणा आहे। शॉर्टकटमध्ये त्याला सांगायचं म्हणलं तर हे अत्यंत घाणेरडी कृती आहे। कोणते खेळाडू कोणत्या स्टेटमधून आलेले आपण सर्वांचं एकत्रित स्वागत करतोय, म्हणून भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी समोर यायला पाहिजे, ना की त्याच्यावर टीका करायला पाहिजे। सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे। आझाद मैदानामध्ये पोलीस भरतीचा विषय घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला बसत आहेत, बरेचसे नेते त्यांच्यासोबत येणार आहेत, कसं पाहता याकडे? सुषमा अंधारे आंदोलनाला बसत आहेत? नाही, मला वयात बसत नाही तिथं। त्याला एक पोलीस भरतीसाठी एक नेमकं एक वय लागतं, त्या वयाच्या नंतरचा लोक घेत नाहीत पोलीस भरतीमध्ये। आणि राहिला युवकांचा प्रश्न, ते प्रश्न सोडवण्याची ताकद सरकारमध्ये। वसंत मोरे ठाकरे गटात जात आहेत, वंचितमध्ये होते, त्यापूर्वी ते मनसेमध्ये होते, आता ठाकरे गटात जात आहेत, कसं पाहता याकडे? पुण्याचं राजकारण बदलेल असं वाटतं? आजकाल राजकारणामध्ये स्पेस जास्त मिळायला लागलेले आहेत। आज सकाळी असलेला माणूस संध्याकाळी कोणत्या पक्षात जाईल सांगता येत नाही, म्हणून आता कुणाच्या बाबतीत खात्री देता येत नाही कोण कुठे जाईल। आता काही उभाटाचे लोक आमच्याकडे आले तर सुद्धा त्याची अशीच बातमी बनणार आहे। अजित पवार नाराज आहेत का महायुतीमध्ये? कारण ज्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी तयार केला आहे, मुख्यमंत्र्यांच्या नावाने सगळ्या योजना आहेत, त्यामुळे ते म्हणत आहेत की आम्ही या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलेलं आहे, असा व्हिडिओ त्यांना बनवायला लागला। विरोधक म्हणतात की धुसफूस सुरू आहे, एकीकडे अनाथाचा नाथ एकनाथ, मदतीचा हात एकनाथ असे पोस्टर्स लागलेत, दुसरीकडे दादा म्हणतात की विकासाचा वादा अजित दादा। मग ही जी काही बॅनरबाजी सुरू झालेली आहे यामध्ये अंतर्गत धुसफूस आहे असा आरोप होतो। प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपण या सरकारमध्ये आहोत आणि आपलं त्यात योगदान आहे, परंतु एक लक्षात ठेवा की सरकार हे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात चालतं। जसं सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते मोदी साहेबांच्या नेतृत्वात चालतं, मग खाली इतर NDA मध्ये असलेले घटक पक्ष हे त्यांच्याबरोबर सहकार्य करण्यासाठी असतात। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये ज्या अनेक योजना आल्यात त्या योजनेचा सगळ्याला जो काही लाभ मिळतोय तर याच्यामध्ये सर्वजण सहभागी आहेत। याच्यामध्ये प्रत्येक भाजप असेल, राष्ट्रवादी असेल की आम्ही असू, आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे काम होतंय, म्हणून क्रेडिट एकाला जात नाही। परंतु नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्यामुळं निश्चितच त्यांच्या नेतृत्वामध्ये काय घडलं तर चांगल्याचा बी ते क्रेडिट घेतील आणि वाईटांचा सुद्धा त्यांच्यावर आरोप होतात, म्हणून हा क्रेडिटचा विषय नाही आहे। जनतेसाठी काय करायचं ते करावं। अजितदादांनी त्यांचा व्हिडिओ जाहीर डिक्लेअर केला, त्याबद्दल काय आक्षेप घेण्यासारखं नाही आहे, सर्वांनी करावं। पण अजितदादा त्यामध्ये असं पण म्हटलं आहे की माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप राहिलेले नाही, भविष्यातही ते राहणार नाही, मी ज्या पक्षात होतो मी आजही त्याच पक्षात आहे। त्यामुळे विरोधक म्हणतात की मोदींनीच त्यांच्यावर आरोप केले होते, भाजपनेच आरोप केले होते, सोयीचं राजकारण आहे सगळं। नाही, काय नाही, जे काही इन्क्वायऱ्या होत्या त्या चालू आहेत, काही क्लोज झालेल्या आहेत आणि ज्याच्यावर आरोप सिद्ध होईल त्यांना निश्चितच सजा होईल, परंतु मला नाही वाटत की त्यांनी तसं काही केलेलं असावं। परंतु इन्क्वायरी फेस करणं हे प्रत्येकाचं काम आहे, ते अजितदादा करत आहेत। विधान परिषदेची निवडणूक आहे, महाविकास आघाडी म्हणते की आमचे 3 उमेदवार निवडून येतील, महाविकास आघाडीला याचा फटका बसेल। महायुतीचे नेते म्हणतात, प्रवक्ते म्हणतात की महाविकास आघाडीला याचा फटका बसेल। फटका नेमका कुणाला बसेल? आता हे फटका जे काय 12वा उमेदवार टाकलाय ना, त्याच्यामुळे ही घोडेबाजारी आता होणारच, आणि मग याचा कुणाला फटका बसतो हे आपल्याला मतदान झाल्यानंतर कळेल, म्हणून थोडा वाट पाहूया, कोण जिंकतंय कोण हारतंय हे 12 तारखेला निश्चित कळेल। मोठा आरोप केला आहे विरोधकांनी, तो म्हणजे मंत्रिपदाचा विस्तार झाला नाही, त्यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्यांना वादा करण्यात आला होता त्यांच्यासोबत पण वादा खिलाफत झालेली आहे, महामंडळांचा पण विस्तार झाला नाही आहे, बरेच फंड आहेत तो सुद्धा मिळालेला नाही आहे आमदारांना, त्यामुळे याचा फटका महायुतीमध्ये नेत्यांना बसेल। या सगळ्या गोष्टीची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला आहे, म्हणून गेल्या 8 दिवसापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही DCMनी बैठकसुद्धा घेतली, त्यांच्याबरोबर बैठकही झालेली आहे, आणि मला वाटतं या अधिवेशनाच्या संपण्याच्या अगोदर किंवा 2-3 दिवस नंतर या सगळ्याचा प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील। बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.